अमिषांना भुलून एक एक करून सारेच आमदार खासदार ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करीत असताना नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी मात्र निष्ठेला महत्त्व दिलं. इतरांप्रमाणे गद्दारी नेमकी का नाही केली यामागचं गुपित त्यांनी उघड केलं आणि सारेच थक्क झाले. ठाकरे सेनेच्या 6 खासदारांनी वेगळा गट स्थापन करून शिंदे सेनेत प्रवेश केला. गेल्या आठवड्यात घडलेल्या या घटनेनं राजकीय क्षेत्रात प्रचंड खळबळ तर उडालीच, पण खासदारांच्या कृतीचा संतापही व्यक्त करण्यात आला. या खासदारांनी विकास निधी मिळत नसल्याचं कारण देऊन गद्दारी केली. चर्चा मात्र रंगली खोक्यांची. 100 कोटीत विकले गेले याचा खळबळजनक आरोप ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला. गद्दारीमुळे शिवसैनिकांनी ऑपरेशन तुडवा तुडवी सुरू केली. त्याचमुळे या खासदारांना त्यांच्या कुटुंबासह कडेकोट सुरक्षेत राहावं लागतंय. दुसरीकडे नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांचं फुलांच्या वर्षावात स्वागत पासून ते उदो उदो सुरूच आहे. काल परवा तर नागरी सत्कारही करण्यात आला. याचं कारण ठरलं ते राजाभाऊंनी अमिषाला भीक न घालता ठाकरे सेनेप्रती दाखवलेली निष्ठा. याच वेळी त्यांनी इतर खासदारांप्रमाणे गद्दारी न करण्यामागचं गुपित उघड केलं. त्यांच्या आजीच्या रूपानं सिन्नरला पहिला नगराध्यक्ष शिवसेनेने दिला. तुकाराम दिघोळे यांच्या रूपानं पहिलं मंत्रीपद याच शिवसेनेनं सिन्नरला दिलं. पहिला खासदारही सिन्नरला मिळाला. मिनी मंत्रालय म्हटल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद शीतल सांगळे यांच्या रूपानं याच सिन्नरला मिळाला. शिवसेनेनं सिन्नरला एवढं भरभरून दिलंय म्हटल्यावर गद्दारी करण्याचं कारणच नाही. राजाभाऊंनी गद्दारी न करण्यामागचं कारण स्पष्ट केलं आणि पुन्हा एकदा मनं जिंकली. वैयक्तिक स्वार्थापेक्षा खरोखरच विकासाला प्राधान्य दिल्याचं त्यांनी कृतीतून दाखवून दिलं. नुसतं हेच नाही तर विकास विकास म्हणून गद्दारी करून पळून जाणाऱ्या खासदारांना एक सणसणीत चपराक दिली. त्यामुळेच जनसामान्यांमध्ये राजाभाऊंची मान अजूनच उंचावली आहे. पण ठाकरे सेनेला आमदार खासदार जय महाराष्ट्र का करतायत यामागचं खरं कारण उघड झालं. तुमच्या भागातील प्रत्येक बातमी पाहण्यासाठी तसेच अशाच ताज्या आणि विश्वासार्ह घडामोडींसाठी उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सोबत जोडलेले रहा. सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूबवरही आम्हाला लाईक आणि शेअर तसेच सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.